नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। ईव्हीएम साठी लाडकी बहीण एकही योजना व्यवस्थित नसल्याची खासदार प्रणिती शिंदे यांची टीका। मागील 6 महिन्यापासून आम्ही आकाशाकडे पाहतोय, सोलापुरातून विमान कधी उडणार। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचं लोकार्पण केलं, पण विमान सेवा काही सुरू झाली नाही। मी देशाचे नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी चर्चा करून विमान सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली। आम्ही विमान सेवेसाठी प्रयत्न करतोय, परंतु इगोचा प्रश्न येतो, त्यामुळे अडथळे आणण्याचा प्रयत्न येतो। गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षाकडूनच विमान सेवा सुरू होईल असं सांगताना सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले, तर असंही काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारला लक्ष केलंय। त्यांना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम करायचं होतं, परंतु लाडकी बहीण पुढे आणून त्यांनी जे करायचं ते केलं। राज्य सरकारची आर्थिक तिजोरी अडचणीत आल्यानं आता या योजनेतील 9 लाख लाभार्थी कमी होणार असल्याचं समजतं। एकही योजना व्यवस्थित राबवली जात नसल्याची टीका त्यांनी केली। त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचंय, हा माझा पहिला त्यात मुद्दा होता। आणि आज जवळजवळ 6-7 महिने झाले रिझल्ट येऊन माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे। आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता, तुम्हालाही सांगायचा होता, म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली। आमचे सगळं कागदावर नसतं, पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो, प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो, आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं। आज 3 वाजता 3:30 वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत। आणि 23 मार्चला 22 मार्चला पाणी दिवस आहे जागतिक, 23 मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत। हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच। सगळ्या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय ती जाणून घेऊन आम्ही या कामाची सुरुवात करत आहोत। मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, लोकांसाठी, लोकांमुळे आणि लोकांकरिता, म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत। माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर या अनुषंगाने सोलापूरची खासदार या नात्याने मी EFI एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे, ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे, लेक असतील, विहिरी असतील, ओढे असतील, सुकलेल्या नदी नाले असतील, ते रिवाईव्ह करतोय। जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय, विहिरी असतील त्या चार्ज करतोय, जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत। सुरुवातीला 4 महत्वाची गावं घेतलेत, ज्या 4 गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी 4 गावं असणार आहेत, आणि 10 गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून। शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत। हे 25-26 ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते। 26-27 ला नवीन कामं, 27-28 नवीन कामं, 28-29 ला नवीन कामं। 5 वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत, आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे, 29 पर्यंत दुष्काळ मुक्त झाला पाहिजे। ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिस सुद्धा सुरू करणार आहे। या संस्थेने 6 राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलंय। त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळात दाखवणार आहोत। सुरुवातीला आम्ही मंगळवेढा तालुक्यातली 24 गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळमुक्त। मी माझा दौरा सुरुवात गावभेटीचा दौराच या 24 गावांपासून केला, आणि परिस्थिती बघून खूप
एक वेदना झाल्या मनात. 16 वर्ष मी राजकारणात आहे. शहरी भागाचं नेतृत्व करत होती. ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं. पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या गावोगावी जायची, दुष्काळग्रस्त गावात जायची, तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची पोझिशन दे, अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली. आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे. माझ्या 4ही निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या. AC मध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे, पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी, कामं करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे. कारण का 4ही निवडणुका कामामुळेच मी जिंकली आहे. काँग्रेस पक्षाचं धोरण आहे, माझं धोरण आहे ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे, गावं स्मार्ट झाली पाहिजेत, शहरं पण शहरांसोबत. आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करणं हा मला चॅलेंज, जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं. आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हे माझं पहिलं पाऊल आहे. मी जे वचन दिलेलं मी सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्त्वाचा आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे. तर ह्यामध्ये